नाही, आयुष्यात एकदा तरी अनुभवावं. 1700 ची कॅपॅसिटी असलेलं थिएटर आहे. खूप मस्त आहे. अमेरिकेत गर्दी नसते, माणसं नसतं म्हणणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. तर हे आहे. हॅलो, नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मी वर्षा ढेकले तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते. जसं की तुम्हाला माहित असेलच, मी आहे न्यूयॉर्क सिटीच्या टूरवरती आणि आज हा आहे आमचा पहिला दिवस न्यूयॉर्क सिटीचा. चला तर मग बघूया कशी आहे न्यूयॉर्क सिटी. न्यूजर्सीमध्ये एंटर केल्या केल्या तर न्यूयॉर्क सिटी ही अशी दिसली. आम्ही जे हॉटेल बुक केलं होतं ते हडसन नदीच्या अलीकडे होतं न्यूजर्सीमध्ये आणि आम्हाला सबवे घेऊन न्यूयॉर्कमध्ये जायचं होतं नदिया के उस पार. हडसन रिव्हर ही 507 किलोमीटर लांबीची असून न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी या दोन्ही स्टेटच्या मधून वाहते आणि शेवटी अटलांटिक ओशनला जाऊन मिळते. तर पुढचे 2-3 दिवस आमचा इथंच ह्या रूममध्ये मुक्काम असणार आहे. इकडे टीव्ही आणि आणखी एक बेड आहे. इकडे टीव्ही नाही आहे. तिथे टीव्ही नाही आहे. ओके. ओके, येस, इथे पण एक टीव्ही आहे. आम्ही सध्या तसं न्यू जर्सीमध्ये आहेत आणि हा विंडोतून बाहेरचा व्ह्यू. ह्या स्टेअर्स कधी मूवीज मध्ये वगैरे बघितल्या असतील की हे अशा अपार्टमेंट्सला अशा स्टेअर्स असतात. अगदी डाऊनटाऊन मध्ये आहोत आम्ही आणि इथून नदिया पार न्यूयॉर्क आहे. आपलं हॉटेल कुठेतरी ओके. आणि आपल्याला इथं जनरल स्क्वेअरच्या सेंटरला जायचं. ओके. तिथे एक मेट्रो कार्ड आहे, ते घ्यायचं आणि त्याच्यात पैसे भरायचे आणि मग 275 यू कॅन यूज इट फॉर एनी लाईन. फ्रंट डेस्क वरून कुठे कुठे जाण्याची आणि कुठलं सबवे घेण्याची हे सगळे इन्फॉर्मेशन अथर्व काढून घेऊन आला होता. आम्ही आता निघालोय मेट्रो स्टेशनला आणि सबवेनी रिव्हर क्रॉस करून, हडसन रिव्हर क्रॉस करून न्यूयॉर्क सिटीमध्ये जाणार आहे. अंडर वॉटर रिव्हर. नो, ओव्हर द वॉटर. वेट, व्हॉट? नो. येस. डाऊनटाऊन मधून वॉक करत करत जातोय कारण जवळच आहे मेट्रो स्टेशन. ही बघू शकताय केवढी उंच बिल्डिंग. इट्स फॉलिंग ओव्हर. खरं सांगू, सध्या तर ना मुंबईत किंवा पुण्यात फिरल्यासारखं फील येतोय मला. पहिल्या दिवशी आम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या या एका सबवेच्या पाथवरतीच होत्या सगळ्या, अगदी 3-4 स्टेशनच्या नंतरच. म्हणून आम्ही इथेच हॉटेल घेतलेलं होतं आणि सबवेनी आम्हाला अगदी 10व्या मिनिटाला हॅपनिंग प्लेसवरती पोहोचवलं. कुठे ते बघूया. हे सेल्फ सर्व्हिस होतं तिकीट घेण्यासाठी. पहिल्यांदा ते कार्ड घेण्यासाठीचे $1, पण ते रिफिल करत करत तुम्हाला हवे तेवढे पैसे त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. प्रत्येकी $2.75 असं तिकीट होतं. एकदा एंटर केल्यानंतर तुम्ही कितीही दूर गेलात तरी ते तेवढंच तिकीट, पण एकदा लाईन चेंज केल्यानंतर तिकिटाची किंमत वाढते. भर दुपारची वेळ असल्यामुळे मुंबईच्या लोकलसारखी गर्दी काही वाटली नाही इथे. आता आम्ही खरं आलोय न्यूयॉर्क मध्ये. तुम्हाला माझ्या मागे दिसत असतीलच उंच बिल्डिंग. आता आम्ही जवळ ट्रेन स्टेशनच्या जवळ आहेत. वाईब खूप डिफरंट आहे तिथलं. इथे स्ट्रीट फूड आहे. आम्ही ते स्ट्रीट फूड ऑर्डर करतोय. ही एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे. याच्याच पलीकडे इकडे वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. वॉकिंग डिस्टन्स वरती आहे, पण एवढी गर्दी आणि एवढी लोक आहेत आणि रस्ते खूप डिफरंट आहेत, त्याच्यामुळे सबवे इज द बेस्ट ऑप्शन. हे असे रोडवरती छोटे छोटे हे शॉप पण लागलेले आहेत. आणि अमेरिकेत गर्दी नसते, माणसं नसतं म्हणणाऱ्या लोकांनी हा व्हिडिओ नक्की बघावा. सगळीकडे गर्दीच गर्दी, माणसंच माणसं दिसतात. रुद्रकाम. न्यूयॉर्क सिटी ही मुख्यतः 5 टाउननी बनलेली आहे. मॅनहॅटन, ब्रुकलिन, क्वीन्स, द ब्रॉन्क्स आणि स्टेटन आयलंड. तर त्यात
मॅनहॅटन अगदी सेंटरमध्ये आहे, जिथे अगदी दाट लोकवस्ती आहे. मॅनहॅटन जगातील प्रमुख व्यावसायिक, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रापैकी एक आहे. या मॅनहॅटनमध्येच मेन अट्रॅक्शन म्हणजे टाइम स्क्वेअर, एम्पायर स्टेट बिल्डिंग, ब्रॉडवे थिएटर, जे मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहेच, आणि खूप मोठं सेंट्रल पार्क, ज्याचाही एक डिटेल व्हिडिओ पुढे येणारच आहे. ह्या मोठमोठ्या बिल्डिंग पार करत करत आम्ही ॲक्च्युअल टाइम स्क्वेअर जिथं आहे ना तिथे जाणार होतो. तर रस्त्यात जाता जाता आम्हाला ह्या बऱ्याचशा अशा काही गोष्टी दिसल्या. हे रस्त्यात मध्ये काहीतरी एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे, त्याच्यावरती सगळीकडे कबुतरं बसलेली होती. रस्त्याच्या कडेला असलेली छोटी छोटी दुकानं आणि जत्रेत असतात ना तसे फुगेवाले, फुलंवाले, फळंवाले, हे सगळे छोटे छोटे स्टॉल्स, आणि बरंचसं वॉक करत करत आम्ही पोहोचलो टाइम स्क्वेअरमध्ये. टाइम स्क्वेअर हे जगातलं मोस्ट व्हिजिटेड टुरिस्ट प्लेस आहे. जवळजवळ 5 करोड टुरिस्ट दरवर्षी या जागेला भेट देतात. इतकं सुंदर आहे. रात्रीच्या वेळेस जे हे डिस्प्लेचे लाईट्स असतात इतकी झगमगाट असतं. असं म्हणतात की स्पेसमधून सुद्धा हा झगमगाट दिसतो. आणि इथं जे हे 2024 दिसतंय तुम्हाला, तिथे बॉल ड्रॉप सेरेमनी दर 31 डिसेंबरला होते. ती सुद्धा अतिशय सुंदर बघण्यासारखी असते. त्यावेळेलाही 5 करोडाहून अधिक लोक या ठिकाणी असतात. महाराष्ट्रात आपल्याकडे म्हणतात ना, जीवाची मुंबई करून आलो. मला वाटतं अमेरिकेत म्हणत असतील जीवाचा न्यूयॉर्क करून आलो. अगदी तसाच फील होता. हा स्टॅच्यू नसून खरा माणूस आहे, आणि असे बरेचसे दिसतील तुम्हाला रस्त्यावरती. ते स्टॅच्यू सारखे बसलेले असतात, उभे असतात, पण ती खरी माणसं असतात. रिक्षा सायकल रिक्षा आहे तिथे. टॅक्सी आणि ट्रॅफिक पोलीस पण आहे तिथे. आज हे व्ह्यू आहे. स्ट्रॉबेरी वाले बिट्टू दे. इथे ब्रॉडवे थिएटर आहे, म्हणजे नाट्यगृह. असे 41 नाट्यगृह आहेत या ब्रॉडवे नावाच्या स्ट्रीटवरती. आणि ब्रॉडवे स्ट्रीट हा लॉंगेस्ट स्ट्रीट म्हणून ओळखला जातो न्यूयॉर्कमधला. आणि या थिएटरमध्ये काम केलेली बरेचसे मंडळी सध्या तुम्हाला हॉलिवूडमध्ये दिसतील. त्यातलं एक एक्झाम्पल म्हणजे टॉम हँक्स. आणि इथं हे थिएटर्स 100-125 वर्षापूर्वीपासून आहेत. त्याचे तिकीट आहेत 130 पर हेड असं दिसलं होतं सेकंड रोचं. 178 ऑनलाईन दाखवत होते. बघूया आपल्याला कितीला मिळतं तिकीट ते. 55 मजले असलेल्या या बिल्डिंगमध्ये हे एक थिएटर आहे, आणि ह्या थिएटरचेच 3 मजले स्वतःचे आहेत. उंच फॉयर लावलेले आहेत, मोठमोठाले झुंबर आहेत. इतक्या सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे हे. आणि छान फ्रंट साईडला हे ग्लासच्या विंडोज आहेत, जेणेकरून तुम्ही टाइम स्क्वेअरचा खालचा रोड बघू शकता. सगळं स्नॅक्स बार आहेत, आणि वरच्या फ्लोअरवरती ड्रिंक बार वगैरे पण आहेत. ब्रॉडवे थिएटरमधून हा टाइम स्क्वेअरचा एक व्ह्यू दिसतोय. पूर्ण लाईट्स वगैरे सुरू झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तर अगदी झगमगाट असतो. बाहेरून पाहिलं तर या बिल्डिंगमध्ये एवढं सुंदर थिएटर असेल असं कल्पनाच करू शकत नाही. आयुष्यात एकदा तरी अनुभवावं असंच हे थिएटर आहे. खूप मस्त थिएटर आहे हे. डिफरंट एक्सपिरियन्स असणार आहे हा. तर ह्या ब्रॉडवे थिएटरमध्ये आपण बघतोय लायन किंग. आणि थिएटरमध्ये जो प्ले सुरू आहे त्यावेळेला रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे ते नाही दाखवू शकणार. पण मी तुम्हाला थिएटरचा व्ह्यू दाखवते. आणि 1700ची कॅपॅसिटी असलेलं थिएटर आहे. खूप मस्त आहे, तुम्हाला दाखवते. हे 1700च्या सिटिंग कॅपॅसिटी असलेलं थिएटर आहे. हे समोरच्या साईडला आहे स्टेज. आणि हे थिएटर पूर्ण खचाखच भरलं होतं. आम्ही थोडंसं लवकर येऊन पोहोचलो होतो, म्हणून मला हे थोडंसं रेकॉर्डिंग करता आलं. पण पूर्ण थिएटर प्रेक्षकांनी भरलेलं होतं. हे $145 एक तिकीट,
जवळजवळ $580 हे 4 तिकीटं आणि 2.5 तासाचा शो. थिएटर फुल होतं. टाइम स्क्वेअर टॉवरची ही बिल्डिंग एवढी उंच मी कॅमेरावरती करते पूर्ण आडवी झाले होते, तरीही बिल्डिंग ही संपायचं काही नावच घेत नव्हती. हा, फायनली संपली. आता सो आम्ही लायन किंग थिएटर बघून आलेले. ते इतका सुंदर शो होता. सगळे आपण ते कम्प्युटर ग्राफिक्स मधला आणि ॲनिमेटेड मूवी बघितलेला आहे, पण त्याच्यापेक्षा कित्येक पटीने सुंदर असलेला हा शो आम्ही बघितलेला आहे. जिवंत कलाकृती, सगळ्यांचे कॉस्ट्युम्स इतके सुंदर, वर्थ वॉचिंग. एकदा तरी आयुष्यामध्ये हा अनुभव घेतलाच पाहिजे. फारच सुंदर होता. लायन किंग शो बघून येईपर्यंत बाहेर पूर्ण अंधार झाला होता आणि तेव्हा दिसणार आहे हे टाइम स्क्वेअर. अगदी झगमगाट, लाईव्हली वाटत होतं खूपच. तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया वर्ल्ड ट्रेड सेंटर, इंटरप्रिट म्युझियम, ब्रुकलिन ब्रिज आणि बऱ्याच गोष्टी. सो स्टे ट्यून्ड. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.